नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? अशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीया स्पेशल. आपले बरेच दिवस व्हिडिओ चाललेत कारण अक्षय तृतीया ही आपली 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त असतो. त्यामुळं त्या दिवशी केलेली कामं ही अक्षय होतात किंवा वाढ होते त्या गोष्टींमध्ये. धनामध्ये वाढ होते, प्रेमामध्ये वाढ होते, व्यापारामध्ये वाढ होते. अशी सगळ्यामध्ये वाढ व्हायचा दिवस तो म्हणजे अक्षय तृतीया. तर सुहासिनी स्त्रियांनी लक्ष्मी आणि सौभाग्य प्राप्तीसाठी कोणते उपाय अक्षय तृतीयाला करावेत म्हणजे आपल्याला या सर्व गोष्टी प्राप्त होतात. तर याच्यासाठी तुम्हाला मी 5 छानपैकी उपाय सांगत आहे. छोटे छोटे उपाय आहेत, पण अक्षय तृतीयेचा दिवस एवढा महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे श्रद्धा आणि सबुरी आणि मनातली एक चांगली भावना हे सगळं महत्त्वाचं आहे. तर या सर्व छोट्या उपायांचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुहासिनी स्त्रियांनी सौभाग्य आणि पती सौख्य प्राप्तीसाठी आणि घरातील लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी हे प्रभावी उपाय जरूर करावेत. सकाळी उठल्यावर, आंघोळ झाल्यावर हळदी कुंकू समई पेटवावी. समई प्रज्वलित करून समईला हळदी कुंकू व्हावे आणि समईला लावताना ते आपल्याला सुद्धा लावून घ्यावे. त्याचप्रमाणे पिवळे वस्त्र परिधान करून लक्ष्मी मंत्राचा किंवा श्रीसूक्ताचा एक पाठ जरूर करावा. पतीच्या उजव्या हाताला हलकेसे कुंकू लावून आशीर्वाद घ्यावा. म्हणजे पतीच्या उजव्या हाताच्या मध्यभागी कुंकू लावावं आपणच आणि त्यांना आशीर्वाद द्यायला लावावा. अखंड सौभाग्य प्राप्त होतं. तुळशीला पाण्यात हळदी कुंकू टाकून अर्पण करणे, पाणी अर्पण करणे, जल अर्पण करणे. घरात सौभाग्य दीपक लावणे म्हणजे तुपाचा एक दिवा, त्याला थोडीशी मौली बांधायची. तुपाच्या दिव्याची वात करायची, त्याला थोडी दिव्याला मौली बांधायची, त्याची हळद कुंकू अक्षता टाकून लावून पूजा करायची आणि त्याला सांगायचं, दीपकाकडे 30 सेकंदाचं त्राटक करून त्याला सांगायचं, माझ्या पतीचं आयुष्य वाढू दे आणि माझं सौभाग्य अखंड टिकू दे, माझ्या घरात लक्ष्मी अखंड टिकू दे, एवढं म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्या मंगळसूत्राला सुद्धा हळदी कुंकू लावून त्याला सुद्धा हृदयाजवळ ठेवून हीच प्रार्थना परत करायची आहे की माझं सौभाग्य हे अखंड टिकू दे, माझ्या पतीच्या कामात भरभराट होऊ दे. जे काही तुमच्या मनात असेल ते तुम्ही त्यावेळी बोलू शकता. आणि जर तुमच्याकडे केशर असेल तर केशरामध्ये थोडंसं गुलाबजल घालून त्याचा एक टिका आपल्या वाट्यामण्यांना इथं जरूर लावावा. त्यामुळं सौभाग्यामध्ये वृद्धी होते अक्षय तृतीयेला केलेल्या उपायांमुळं. तर हे सगळे उपाय जर आपण अक्षय तृतीयाला केले तर शुभ कर्माचं फल अनेक पटीनं वाढतं. जो काही उपाय आपण आता व्यवसाय वृद्धीसाठीचा उपाय केला, सौभाग्य वृद्धीसाठी, लक्ष्मी वृद्धीसाठी जे काही आपण उपाय करू त्याचं अनेक पटीनं वाढ होते. म्हणून हे उपाय नक्की करा. तर चला, हे छोटे छोटे उपाय असेच व्हिडिओ चालू राहतील तर जरूर बघा. अक्षय तृतीयेला सर्व उपाय जरूर करा. भरपूर सारे अक्षय तृतीयेवर व्हिडिओ मी करत आहे. तर ज्यांना ज्यांना उपाय करायचे आहेत त्यांनी जरूर ते उपाय करा. अजूनही माझ्याकडच्या काही तुम्हाला वस्तू घ्यायच्या असतील तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क जरूर साधा. तर चला, आजचा विषय इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.